नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून पहिली काही मिनिटं तेजी होती, त्यानंतर मात्र दिवसभर मार्केटमध्ये घसरण सुरूच होती। आज शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 529 पॉईंटने घसरून 77,620 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 162 पॉईंटने घसरून 23,526 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स इंडेक्स 0.73% वर आहे। बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेले आहे। बीएसई रिअलिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.90% खाली आहे। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 2.19% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.96% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.17% खाली आहे। आज शेअर मार्केट संपल्यानंतर टीसीएस या दिग्गज आयटी कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। नेट प्रॉफिटमध्ये 12% वाढ दिसत आहे। तसेच 66 रुपये प्रति शेअर असा स्पेशल डिव्हिडंड देण्यात आलेला आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। बजाज ऑटो 2.24%, नेस्ले 1.63%, HUL 1.43%, ब्रिटानिया 1.37% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। श्रीराम फायनान्स 3.07%, ONGC 3%, BPCL 2.37%, कोल इंडिया 2.14% अशी घसरण आहे। आज FIIने 7,171 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 7,640 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।